अहो ते नाही नाही मॅडम मॅडम काहीतरी गल्लत होते. बघा काय ती जी मशीन असते ना शॉक देण्याची ती वेगळी असते. ही इस्त्री आहे मॅडम. याने झटका नाही जास्तीत जास्त चटका बसू शकतो. अहो पण तो चटका लागला की तो असं उठेल. नाही तो शुद्धीवर येईल. ऐका काही होणार नाही. फक्त थोडंसं छातीला असं थोडंसं लागेल. छातीवरचे केस जळतील थोडेसे. बाकी काही नाही होणार. आधीच काळवंडलाय हो. नको बरं नाही दिसणार. तुम्ही थांबा जरा. शुद्धीवर यायला हवाय की नाही तुमचा मेवणा? हवाय की नाही? थांबा. पण त्याला ते 1 2 3 4 5 50 700 हजार वेळा मी तुमच्या पाया पडतो. मी आजारी नाही हो, मी बरा आहे. याच्यामुळे सगळं नाटक करायला लागलं मला. मी तुमच्या पाया पडतो. हे बघा याच्यामध्ये बघा. हे बघा दारू आहे ना. हे बघा इकडे वेपर्स आहेत. इकडे चाकणं फरसांग वगैरे आहे. मी तुमच्या पाया पडतो. मी आजारी वगैरे काही नाही. हे बघा अरे यार फोन उचला ना मॅडम. हॅलो हॅलो मॅडम. मॅडम ऐका ना. हा बोला. मॅडम मी आज कामाला नाही येऊ शकत हो. का हो कांबळे काय झालं? तर मॅडम तुम्हाला कसं सांगू. ऑफिस मध्ये येऊन सांगा. नाही मॅडम तेच मी ऑफिसला येऊ शकत नाही म्हणून फोन केला ना मॅडम. काय झालंय तुम्हाला सांगतो मॅडम. माझ्या तापाला मेवणा आलाय हो. मॅडम माझ्या मेवड्याला ताप आलाय हो. त्याला बरं वाटत नाहीये. मला त्याची काळजी घेण्यासाठी घरी थांबावं लागणार आहे. अहो पण ऑफिस मध्ये किती काम पडलंय कांबळे. कोण करणार एवढं सगळं काम? आणि टेंडर पण भरायचंय नाही का? हा मग तुम्ही भरा ना मॅडम. तुम्ही सगळ्यांनी मिळून भरा ना मॅडम. काय मला यायला जमणार नाहीये. त्याला खूप कसं तरी होतंय हो. मला थांबावं लागेल. त्याची काळजी घ्यावी लागेल. काय आता नियतीसमोर मी तरी काय करू. नाही आधी माझ्या समोर नीट परफॉर्म करा मग नियती समोर जा. ही बाई फोनवर पण अपमान करते. हॅलो हा मॅडम. हॅलो हा बरं ठीक आहे. ऐका काही काळजी करू नका. काही लागलं तर मला फोन करा. हा मॅडम मी अच्छा, करतो. हा, ठेवा. थँक्यू मॅडम. थँक्यू. आती इकडे इथे बस. अच्छा सगळी औषध आणलीस? हो सगळे आणली. हा खंबा, हा सोडा, हे चणे, पेपर फरसांग सगळं आणलाय. वा त्याच्या पण ना एक लफडा झाला ना. काय मूग डाळ मिळालीच नाही. करू दे ना मूग डाळ. पार्टी. चल ए भाऊजा मला एक सांग. तुला सुट्टी कशी मिळाली ना? अरे मी माझ्या मॅडमला सांगितलं तू आजारी आहेस. तिला पण कळलं नाही. मला बोलते तुला काही लागलं तर सांग. मग मूग डाळ सांगायची ना. जाऊ दे आज मी लय खुश आहे. मरू दे. तू पेक बनव. सध्या तुला सांगतो बायको माहेरी गेली. ऑफिसला दांडी मिळाली. आज माहोल बनेगा. हा माहोल नाही. अरे चल तुझे कामवाली येईल काम साफ करत. नुसतं पाणीच टाकलं. नाही सोडा टाकलाय ना. हळूहळू मॅडम हे सच्चा काहीच बोलू नका. माझ्या मॅडमचा फोन आहे. मॅडमचा फोन आहे. मॅडम पण येते. थांब ना जरा मी बोलतो ना. काय बोलू नका. मॅडम बोला ना मॅडम. हॅलो कांबळे तुमचा फ्लॅट नंबर 105 ना? हो मॅडम 105. काय झालं मॅडम? हा नाही काय मी दाराच्या बाहेर उभी आहे. जरा दरवाजा उघडता का? अच्छा सच्चा मॅडम दारावर आहे. दरवाजा उघडा. हा मॅडम सचिन. हॅलो मॅडम उघडतो मॅडम. मी दरवाजा उघडतो. ओके सच्चा थांब. सच्चा माझी मॅडम दारावर आली आहे. तिला जर कळलं ना तर जाम लपड होईल. सच्चा हे सगळं लपव. तू काय करत होता? दारू पोटामध्ये लपवत होतो. बघ सच्चा फालतुगिरी करू नको. हे बघ तिला जर कळलं ना तर माझी नोकरी जाईल यार. ही खरोखर लपवणं यार कुठेतरी दारू. काय करतोस? काय करतो? पाण्यात लपवतो. हा चाल एक काम कर. थांब हे सगळं पण लपव. हे बाजूला ठेव. ते पाय जास्त नको तू. ह्याच्यात लपव पाहिजे तर. ह्याच्यात लपव ते. हा थांब. कांबळे हा मॅडम आलो मॅडम. सच्चा लपव ना यार पटकन. हे सच्चा तू जास्त टाइमपास करू नको. माझा हे बघ तू आता ना आजारी असल्याचं नाटक कर. आजारी सिरियस असं दाखव एकदम. चल झोप इथे. कांबळे एक काम कर सच्चा. आलो मॅडम आलो. सच्चा
आडवा पड सच्या आडवा पड आडवा काम पण आडवा करतो. सच्या आडवा पड कांबळे! मॅडम आलो मी इथे जरा साफ करायचं होता. अरे मॅडम तुम्ही इथे कशा काय नाही तुमचा तो मेवढा आजारी आहे थांबा तर पडतोय मी. घ्या आजारी पडलो. आजारी आहे मॅडम माझा मेहून ना. हो तेच अहो म्हणूनच मी बघायला आले इथे. इथपर्यंत आलात हो आता आलात आता या हा हो आले या ना मॅडम बसा कुठेतरी. हा कुठे ए ठीक आहे इट्स ओके असू दे राहू दे. मॅडम काय घेणार तुम्ही. चहासला मॅडम पण घेते. काय बोलला हा काय बोलला हा हा काहीतरी बोलला. असंच होत आहे मॅडम हा असंच होतंय सगळं काहीतरीच बरळायला लागतो जाबडं तुटतो काय बोलतो काही कळतच नाही मॅडम. काय सांगता काय हो. नेमका कोणता आजार झालाय हो यांना. याला तो हा आजार झालाय आपला हा. बापरे काय करताय कांबळे. माजूर का आता जिसका वो गिरता है ना आदमी उठता नहीं उड़ जाता है. ए कात्या ये कात्या नाही तुझे बोल रहा हूँ कात्या. बापरे अहो अहो काय काय झालंय कांबळे यांना. कुठला आजार आहे हा. याला ओव्हर ऍक्टर मिमिक्री ऑफ इंटेस्टाईन झालाय. खूप दुर्मिळ आजार आहे ताप डोक्यात गेल्यावर असा वागतो पेशंट. हो मी सुद्धा पहिल्यांदाच नाव ऐकलं या आजाराचं. मी पण तर काय या आजारात ना पेशंट वाटेल ते बरळतो वाटेल ते करतो मॅडम. हा हा हो. नाही पण नेमका हा आजार आहे ना कारण मी कधीच नाव ऐकलं नाहीये याचं. मी पण नव्हतं ऐकलं हा. मग डॉक्टरांनी रिपोर्ट दाखवला तेव्हा माझा विश्वास बसला. काय सांगता हा. काय एवढा भयंकर आजार आहे हा म्हणजे एकदम रिपोर्ट दाखवा ना मला. अहो रिपोर्ट दाखवा ना म्हणजे मला पण कळेल त्या आजाराबद्दल. रिपोर्ट? हो किती भयानक आहे सगळं. कशाला हा रिपोर्ट. अहो मला पण कळू देत त्या आजाराबद्दल म्हणून म्हणते दाखवा ना please. नाही कशाला मॅडम रिपोर्टची काय गरज आहे? सांगते तर दाखव ना आता. हा तेच हो हा 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 काहीतरी बोलला आता मी ऐकलं. आजाराची लक्षणं मॅडम मी म्हंटल ना जाबडं तुटतो काही बरळतो. हा हा दाखवतो मॅडम मी रिपोर्ट हा, हो, दाखवतो हो, हो. रिपोर्ट दाखवतो मी इथे कुठेतरी हा, हा, नाही. मॅडम रिपोर्ट हा. उघडू नका का तो संसर्गजन्य आजार आहे डॉक्टरांनी सांगितलं रिपोर्ट उघडू नका. नाही 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 काय नाही होणार मी बघते मी नको बघते. मॅडम, कशाला? अहो, काही होत नाही हो कांबळे मी बापरे 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 अहो किती भयानक आहे हे. खूप भयानक आहे मॅडम. खूप दुर्मिळ आहे आणि हे सगळं. हा फार दुर्मिळ आहे डॉक्टर पण हेच म्हणाले. पण असं कसं झालं हो कांबळे. काय काय करू शकतो ना आपण. नाही नाही पण मग डॉक्टरांनी डिलिव्हरीसाठी कुठलं हॉस्पिटल सांगितलंय. डिलिव्हरीसाठी हे मला पण कोरड्या उलट्या होतात. ये मॅडम डिलिव्हरीसाठी अहो हा प्रेग्नेंट आहेत ना ते 8वा महिना सुरू आहे लिहिले प्रेग्नन्सी रिपोर्ट मध्ये हे काय बघू. हा काय तुम्ही गंमत करता अहो, नाही. मॅडम नाव वाचा ना माझ्या मिसेसचा रिपोर्ट आहे हा. काय झालंय ती माहेरी गेली ना हा, हा. तर ती बहुतेक तिचा रिपोर्ट इथेच ठेवून गेली हा. याचा रिपोर्ट घेऊन गेली असं झालंय मला पण आत्ताच कळलंय. अहो म्हणजे यांचा रिपोर्ट इथे नाहीये. मॅडम अहो रिपोर्ट पण मग अहो यांच्यावर उपचार कसे करणार तुम्ही. डॉक्टरांचा नंबर आहे. हा तो आहे हा माझ्याकडे. डॉक्टरांना फोन लावा त्यांना विचारा काय करता येईल. सॉरी चुकून पडला हा. डॉक्टरांना फोन लावा लागेल. हो कशाला मॅडम डॉक्टरांना का अहो phone नाही लावायचा? नाही मग त्यांच्यावर उपचार कसे करणार आहो त्यांची परिस्थिती बघा काय होत आहे नाही, काही जाबडता येत नाही. बरोबर आहे. मी बोलते डॉक्टरांशी तुम्ही फोन लावा. कशाला अरे सांगतात तर कटाव ना डायरेक्ट तिला. कशाला एवढी बसमस लावलोय. एक तर मला जाम तलप लागले रे. हा? तलफ काय म्हणाल ते तलफ लागली. तडफड हा तडफड चालू आहे मॅडम जीवाची त्याच्या फार. त्याला काय करू काय नको करू सुचत नाहीये मॅडम. हा, त्या आजारामुळे हा, हा. आणि कसं आहे मॅडम ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत डॉक्टरांना फोन करणं बरं नाही वाटत ना. नाही पण तुम्ही करा मला फोन काय करा म्हणायचंय? मी बोलते वाटल्यास. नाही, बरोबर आहे पण काय आहे, त्यांचं पण काही प्रायव्हेट आयुष्य आहे की नाही. घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. आपण असं त्यांच्या प्रायव्हसीची पायमल्ली करून नाही चालणार. हो बरोबर आहे तुमचं. म्हणजे पर डे जर का 2000 असेल तर 4000 कट झाले म्हणजे मॅडम, 3 काय दिवसांचे, करताय? म्हणजे सुट्ट्या नाही सस्पेंड झालेल्या कर्मचाऱ्याला शेवटचा पगार किती द्यायचा याचा हिशोब करत होते मी. नाही मॅडम मी कट करतो झाले फोन मी करतो फोन डॉक्टरांना. अहो, नाही नाही, ठीक आहे त्यांची मी- प्रायव्हसी पायमल्ली वगैरे कशाला नाही उगाच. माझा फोन आहे सचा. हा मी करतो तुम्ही नका काळजी करू. हा
तिथे इथे इथे विंडोतून करतो रेंज हो हो अरे इच्छा गावात वाट लागते आज. हॅलो 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 मोरे 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 मी हा, काय काय रे? बोलतो- मोरे मी काय बोलतो ते ऐकाय बघा. हा, काय? माझी मॅडम आली आहे माझ्या घरी. हा, मग? तिला डॉक्टरांशी बोलायचंय. हा, हा. हा? तर तुम्ही डॉक्टर आहे असं बोला, कळलं? मी डॉक्टर म्हणून बोलू. हा डॉक्टर डॉक्टर म्हणून. बर बर ठीक आहे ठीक आहे. हा. हा डॉक्टर. हा. हा, माझ्या मॅडम आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचंय थोडस. बरं बरं हा मी त्यांना फोन देतो. हा बरं बरं मॅडम तिकडे डॉक्टर. 4 कटिंग दे रे. त्या 5 नंबर टेबल 4 कटिंग दे. हॅलो हॅलो हा हा हॅलो काय ऑर्डर काय आहे तुमची? हा? ते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय समजली? हा नाही नाही डॉक्टर तुमचे जे पेशंट आहेत ना सचिन गावडे हा, हा. हा, त्यांना काय झालं नेमकं? ते पोटात मुरडा पडलेला आहे हा. तर डास मालतंय आता टेबल साफ होत नाही त्याच्यामुळे काय समजली? काय नाही नाही त्या पोट साफ होत नाही काय समजली? हा नाही नाही पण मग त्याच्यावर उपचार काय आहेत डॉक्टर? ए तिकडे फाडका मार रे. नुसता फडका मारू? नाही नाही उपचार मध्ये काय आहे शिकरण असतं ना हा. त्याला आलं आणि लसणीची फोडणी द्या आणि त्याला खायला द्या काय समजली? नाही नाही डॉक्टर मी हॅलो नाही नाही काय ठेवा आता नाही. हॅलो अहो हॅलो बापरे बाप- काय भयानक डॉक्टर आहे आणि काय भयानक उपचार आहेत त्याचे. केळ्याचं शिखरण आणि त्याला आलं बाबा आणि हे ते काय त्यांचं काय समजलीव काय कुठला डॉक्टर आहे हा नेमका? ती त्यांची डिग्री आहे मॅडम. काय समजलीव? हो शालू युनिव्हर्सिटी मधून घेतली त्यांनी वेगळी. हा, त्याच्यामुळे असं आहे काय वेगळा डॉक्टर आहे ना वेगळे उपाय आहेत त्यांचे. हो अहो पण आता यांचा आज यांचा आजार होईल मॅडम बरा त्याचं काय एवढं टेन्शन. तुम्ही वेफर्स काय खाताय? हे वेफर्स खातायत अहो कांबळे. तो ते माझे पत्ते आहेत. फरसाण आणि वेफर्स ही तुमची पथ्य आहेत? हो मॅडम ते डॉक्टर वेगळे आहेत ना त्यांनी वेगळे पथ्य सांगितले ते करतोय तो बिचारा काय करणार वेगळा. अहो हे तर काहीच नाही. डॉक्टरनी ना मध्ये मध्ये ना हे बघ, या फुलदाणीचं ना पाणी प्यायला सांगितलंय. बघा ना किती फुलं तराट आहेत. तराट नाही मॅडम टवटवीत टवटवीत म्हणायचंय त्याला. भाषेवर प्रभुत्व नाहीये बाकी काही नाही. हा आणि ते बरं असतं ना. अहो पण ही फुलं हा, आणि फुलदाणीतलं पाणी ते नाही नाही काय काय झालं मॅडम मी तुम्हाला समजावतो. बघा काय आहे हे जो देठांचा जो अर्क असतो की नाही हा. तो घ्यायला सांगितलाय डॉक्टरांनी त्याला. हा देठांचा अर्क. हो, हो. अहो, पण ही प्लास्टिकची फुलं आहेत यांचा कसला अर्क येणार आहे? हर्बल ट्रीटमेंट. हर्बल ट्रीटमेंट. हो आणि कसं आहे मॅडम शेवटी तो अर्क त्याला काय कळतो प्लॅस्टिकचं देठ आहे की खरोखर देठ आहे. तो आपला येत राहतो हा आपला पित राहतो. आता मानसिक आहे ना मॅडम सगळं सगळं निसर्गाने दिलंय आपलं काहीच नसतं. आता म्हशीचंच घ्या ना म्हशीचं रेडकू मेलं की ती काय दूध द्यायचं बंद करते. मग लोक काय करतात एक खोटं रेडकू आणतात भुसा भरलेलं ते तिच्या समोर ठेवतात म्हस दूध द्यायला लागते आहे की नाही. सगळं निसर्गाने ठरवलं मानसिक आपलं काही नसतं मॅडम आपण फक्त कन्व्हिन्स व्हायचं. झालंय तुम्ही? हा नाही म्हणजे माझं खूप गोंधळ झालं मला काहीच कळत नाहीये. मला पण. म्हणजे यांचा आजार पण मी पहिल्यांदाच ऐकलाय. तो डॉक्टर काय समजलीव कुठला तरी वेगळाच त्याचे उपचार काहीतरी भलतेच आणि फुलदाणीत हे बेशुद्ध पडले. नशीब नाही हा मॅडम बेशुद्ध बेशुद्ध पडलाय तो. पण काही टेन्शन घेऊ नका तो नॉर्मल झालाय. म्हणजे हे होत असतं अधूनमधून त्याला असं बेशुद्ध वगैरे व्हायला होतं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका थोड्या वेळाने तो जागा होईल. तुम्हाला यांना बघायचं होतं तुम्ही पाहिलं तुम्ही जा मॅडम. आता तो शुद्धीवर आला ना की मी एक सेल्फी काढीन आणि तुम्हाला फोटो पाठवेन. ओके अहो माणसाची फोटो फ्रेम लागायची वेळ आली कांबळे. तुम्ही सेल्फीच्या कसल्या गोष्टी करताय? नाही थांबा मला एक आयडिया. इस्त्री आहे का घरात? हो मॅडम इस्त्री आहे. हा काढा पटकन. का काढा इस्त्री मी सांगते काढा पटकन. आता कुठे कपडे इस्त्री करून वगैरे जातात. कांबळे इस्त्री द्या मला. देतो मॅडम. हा कशाला पाहिजे हिला? आवडे मॅडम इस्त्री मॅडम हा काय करता मॅडम? थांबा तुम्हाला सांगते छान घरगुती उपाय आहे. मॅडम काय करताय? अहो स्मृतिभ्रंशाचे ज्यांना झटके येतात ना त्यांच्यासाठी शॉक ट्रीटमेंट आहे घरच्या घरी. शॉक नका देऊ त्याला. शॉक कशाला देताय मॅडम? अहो मी रोज करते असं. रोज करते म्हणजे? अहो ते नाही नाही मॅडम मॅडम काहीतरी गल्लत होते. बघा काय आहे, ती जी मशीन असते ना शॉक देण्याची ती वेगळी असते. ही इस्त्री आहे मॅडम. अहो. याने झटका नाही जास्तीत जास्त चटका बसू शकतो अहो मॅडम. पण तो चटका लागला की तो असं उठेल. नाही नको तो मॅडम. शुद्धीवर येईल. ऐका काही मॅडम, होणार त्याला त्रास नाही. होईल. फक्त थोडंसं छातीला असं थोडंसं लागेल. नाही, मॅडम. छातीवरचे केस जळतील नाही, नाही. थोडेसे बाकी काही नाही होणार. आधीच तुम्ही थांबा. काळवंडलाय हो. नको नको अहो, बरं नाही काही दिसणार होणार नाही. करपल्यावर. तुम्ही थांबा जरा. शुद्धीवर यायला हवाय की नाही तुमचा मेवणा? हवाय की नाही? हो, हो. थांबा पण त्याला ते एक
2 3 4 5 50 600 700 1000 वेळा मी तुमच्या पाया पडतो. मी आजारी नाही हो, मी बरा आहे. याच्यामुळे सगळं नाटक करायला लागलं मला. मी तुमच्या पाया पडतो. हे बघा याच्यामध्ये बघा, हे बघा घ्या, हे बघा. दारू आहे ना हे बघा, इकडे वेपर्स आहेत, इकडे चाकणं बघ, फरसांग वगैरे आहे. मी तुमच्या पाया पडतो. मी आजारी वगैरे काही नाही. हे बघा. डावडे व्हेरी गुड, थँक्यू. कांबळे मॅडम ऑफिस मध्ये या आणि स्वतःचं सस्पेन्शन लेटर घेऊन जा. मॅडम सस्पेन्शन लेटर नको मॅडम. बाजूला. अरे गावड्या मारणार यार.